ही सीरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंगचे 4ही युनिट सॉल्व्ह केलेले आहेत. डिजिटल कम्युनिकेशनचे 4ही युनिट सॉल्व्ह केलेले आहेत. त्यामुळे आता आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरीकडे वळलो आहे आणि त्याचं युनिट 3 चे सोल्युशन्स आपण चालू केलेले आहेत. आज आपण कोणतं क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तो बघूया. चला तर क्वेश्चन समजून घेऊ. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी युनिट 3 क्वेश्चनमध्ये काय दिलंय बघा. डिराइव्ह द बाउंड्री कंडिशन्स बिटवीन कंडक्टर अँड फ्री स्पेस फॉर स्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड. तर हा क्वेश्चनमध्ये थोडंसं डेरिव्हेशन असणार आहे आणि थोडंसं कॅल्क्युलेशन सुद्धा यामध्ये असणार आहे. ठीक आहे. चला तर आता या क्वेश्चनचं आन्सर कसं आणि किती लिहायचे ते आपण आता बघणार आहोत. आता तुम्हाला बाउंड्री कंडिशन्स डिराईव्ह करायच्या म्हणजे काय करायचंय? तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि फ्लक्स डेन्सिटी या दोन्ही टर्मच्या टॅन्जेन्शियल कंपोनेंट आणि नॉर्मल कंपोनेंट तुम्हाला फाइंड करायचे. म्हणजे तुम्हाला बाउंड्री कंडिशन्स फाइंड करायचे. ठीक आहे. आता या डायग्राम तुम्हाला सर्वात आधी पेपरमध्ये काढायची. ती डायग्राम काय आहे बघा. आता हा जर डी बार दिसतोय, तो म्हणजे काय नॉर्मल कंपोनेंट आहे फ्लक्स डेन्सिटीचा. डी हे सिम्बॉल फ्लक्स डेन्सिटीसाठी आहे आणि ई हे सिम्बॉल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठी आहे. सो डी बार हा झाला फ्लक्स डेन्सिटीचा नॉर्मल कंपोनेंट. बार हा झाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा नॉर्मल कंपोनेंट. डी बार टॅन झाला फ्लक्स डेन्सिटीचा टॅन्जेन्शियल कंपोनेंट आणि ई बार टॅन झाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा टॅन्जेन्शियल कंपोनेंट. ठीक आहे. आता हे नॉर्मल कंपोनेंट, टॅन्जेन्शियल कंपोनेंट तुम्हाला जर कळाले असतील, तर या शेपकडे बघा. हा जो सरफेस दिलाय, हा रेक्टँग्युलर जो सरफेस दिलाय, तो आणि हा सिलेंड्रिकल एक सरफेस दिलाय. तर यामध्ये जो सिलेंड्रिकल सरफेस आहे, त्याच्या मदतीने आपण नॉर्मल कंपोनेंट फाइंड करणार आहोत आणि हा रेक्टँग्युलर सरफेसच्या मदतीने आपण टॅन्जेन्शियल कंपोनेंट फाइंड करणार आहोत. कशाप्रकारे ते आता बघूया. चला तर सर्वात पहिले थेअरीमध्ये काय लिहिणार तुम्ही थोडंसं. The concept of Gaussian surface is used to determine the boundary conditions between conductor and a free space. म्हणजे गॉशियन सरफेसची जी काही टर्म आहे, जी कन्सेप्ट आहे, ती कशासाठी यूज केली जाते? बाउंड्री कंडिशन्स फाइंड करण्यासाठी कंडक्टर आणि फ्री स्पेसमधील. आता जो वरचा पार्ट दिसतोय, हा बघा ही बाउंड्री आहे आणि बाउंड्रीचा जो वरचा पार्ट आहे, त्याला आपण फ्री स्पेस कन्सिडर केलंय आणि ह्या बाउंड्रीच्या खालचा जो पार्ट आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे, त्याला आपण कंडक्टरचं रिजन म्हणून कन्सिडर केलंय. ठीक आहे. आता बघा, द एक्सटर्नल इलेक्ट्रिक क्वांटिटीज लाइक इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी and flux density will be divided into two components. One of tangential components and another one is normal components. ठीक आहे. हे बघा हे नॉर्मल कंपोनेंट, हा टॅन्जेन्शियल कंपोनेंट फ्लक्स डेन्सिटीचा, हा नॉर्मल कंपोनेंट आणि हा टॅन्जेन्शियल कंपोनेंट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय? टॅन्जेन्शियल कंपोनेंट फाइंड करायचा आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि फ्लक्स डेन्सिटीचा. कशाच्या मदतीने? लूप ए बी सी डी ए. कोणता आहे लूप ए बी सी डी ए? ए बी सी डी आणि ए या लूपच्या मदतीने आपण काय करणार आहोत? टॅन्जेन्शियल कंपोनेंट या दोन्हीचा फाइंड करणार आहोत. सर्वात पहिले वी नो दॅट द वर्क डन ऑन अ पॉइंट चार्ज व्हेन मूव्हिंग अराउंड अ क्लोज पाथ मस्ट बी इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण इनसेमला शिकलेलो आहे. इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डी एल बार इक्वल टू 0. त्यामध्ये ई बार काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि डी एल बार म्हणजे काय? स्मॉल लेंथ. ठीक आहे. आता रेक्टँग्युलर सरफेस असल्यामुळे इथं काय कन्सिडर केलं आपण? लेंथ कन्सिडर केली डी एल बार आणि ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा म्हणू शकतो. आता टॅन्जेन्शियल कंपोनेंट फाइंड करायचं म्हणजे काय? आपल्याला फक्त या इक्वेशनला इव्हॅल्युएट करायचं. बघा कसं? हे बघा ई बार डॉट डी एल बार याचं इंटिग्रेशन ए बाय बी, ए बी इंटिग्रेशन, बी सी इंटिग्रेशन, सी आणि डी इंटिग्रेशन, डी आणि ए इंटिग्रेशन इक्वल टू 0. हा आपला फॉर्म्युला आपण इव्हॅल्युएट कसा केला? हे लूप आहे. ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत आणि डी पासून ए पर्यंत हे सगळं आपला लूप आहे. आणि त्याच्या आतमध्ये सगळ्या टर्म काय? ई बार डॉट डी एल बार, ई बार डॉट डी एल बार, ई बार डॉट डी एल बार. त्याला इक्वल टू 0 का लिहिलं? कारण इक्वेशनमध्ये आपल्याला इक्वल टू 0, इक्वेशनमध्ये या इंटिग्रेशनचं इक्वल टू काय आहे? 0 आहे. सो आपण तिथे सुद्धा इक्वल टू मध्ये 0 लिहिला. आणि लूप बघा, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ए. हा हा तो लूप आहे. ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन घेऊ,
ए पासून बी पर्यंतचं, बी पासून सी पर्यंतचं, सी पासून डी पर्यंतचं आणि डी पासून ए पर्यंतचं. त्यावेळेस बी, सीचं इंटिग्रेशन आणि डी आणि एचं इंटिग्रेशन हे काय एकमेकाला अपोझिट आहे. सो हे इंटिग्रेशन कॅन्सलच होणार आहे. बी आणि सीचं आणि डी आणि एचं. हे इंटिग्रेशन कॅन्सल होणार आहे. आणि सी आणि डी हे जे रिजन आहे सी आणि डी याचं इंटिग्रेशन इक्वल टू 0 कशामुळे होणार आहे? कारण हा सगळा पार्ट जो आहे कंडक्टरमध्ये येतो आणि कंडक्टरच्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असते? 0 असते. त्यामुळे सी आणि डीच्या इंटिग्रेशनचं आन्सर सुद्धा काय येणार आहे? 0 येणार आहे. सो काय काय कमी झालं? बी आणि सी आणि डी आणि ए हे अपोजिट असल्यामुळे कॅन्सल झाले आणि सी आणि डी हे कंडक्टरच्या रिजनमुळे मध्ये असल्यामुळे 0 झाले. उरलं काय मग? फक्त ए आणि बीचं इंटिग्रेशन. त्यालाच फक्त आता आपल्याला इव्हॅल्युएट करायचंय. The path B, C, and DA are in opposite direction, so their integration will be cancelled. Also, path CD is in region of conductor where electric field intensity will be equal to 0. म्हणजे कोणता कोणता पार्ट कट झाला? BC कट झाला, त्यानंतर DA कट झाला आणि CD कट झाला. ठीक आहे. मग उरलं काय फक्त ए आणि बीचा एवढाच पार्ट आपला उरलेला आहे. त्याला इव्हॅल्युएट केलं काय आन्सर आलं? आता ई बारचा टॅन्जेन्शियल कंपोनेंट काय आहे? ई बार. सो त्याला जसंच तसं लिहिलं आणि डी बारला आपण डेल्टा डब्ल्यू लिहिलं. का सांगा? कारण लेंथला आपण काय कन्सिडर केलंय डायग्राममध्ये? डेल्टा डब्ल्यू कन्सिडर केलंय. डायग्राम पुन्हा दाखवतो. हे बघा ए आणि बीच्या त्या लूपची त्या लेंथ किती आहे? डेल्टा डब्ल्यू आहे. सो डी बारला आपण काय कन्सिडर केलंय? डेल्टा डब्ल्यू त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि टॅन्जेन्शियल कंपोनेंटला आपण काय लिहिलंय? ईटी लिहिलंय. ठीक आहे. आता ईटी आणि डेल्टा डब्ल्यू इक्वल टू 0 झालं. आता ईटी आपल्याला ईटी इक्वल टू 0 झालं. कसं? कारण डेल्टा डब्ल्यू आपलं काय झालं? तिकडे गेलं. डेल्टा डब्ल्यू इकडून इकडे गेलं ते झालं 0. सो ईटीची व्हॅल्यू किती आली? 0 झाली. ईटीची व्हॅल्यू 0 म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा टॅन्जेन्शियल कंपोनेंट 0 झालेला आहे. आता वी नो दॅट dt इक्वल टू ॲप्सिलॉन नॉट ईटी म्हणजे कशाचं कनेक्शन आहे? dt म्हणजे काय? टॅन्जेन्शियल कंपोनेंट ऑफ फ्लक्स डेन्सिटी. ईटी म्हणजे काय? टॅन्जेन्शियल कंपोनेंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. या दोघांचं कनेक्शन कशाच्या थ्रू आलंय? फक्त मध्ये काय कॉन्स्टंट आहे? ॲप्सिलॉन नॉट. सो ची व्हॅल्यू सुद्धा काय झाली? 0 झाली. कारण ईटीची 0 झाली. ईटी आपण इथं पुट केला. सो एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0, 0. सो dt इक्वल टू झाला 0. आता dt 0 झाला म्हणजे काय झालं? फ्लक्स डेन्सिटीचा सुद्धा टॅन्जेन्शियल कंपोनेंट काय झाला? 0 झाला. Therefore, the tangential component of electric field intensity as well as flux density will be equal to 0. अशा प्रकारे आपण टॅन्जेन्शियल कंपोनेंट केलेला आहे आणि आपले अर्धे मार्क्स आपल्याला इथे मिळालेले आहेत. आता आपण नॉर्मल कंपोनेंट कसा फाइंड करायचा ते बघू. पुन्हा एकदा रिकॅप देतो. आपल्याकडे काय होतं? ई बार डॉट डीएल बारचं इंटिग्रेशन इक्वल टू 0 होतं. हे आपल्याकडे गिव्हन इक्वेशन आहे, आपल्याला मिळालेलं इक्वेशन आहे. आता यालाच फक्त इव्हॅल्युएट करायचं. कशाच्या माध्यमातून? या आपल्या सरफेसच्या माध्यमातून ए, बी, सी, डी आणि ए. तर याच्यामध्ये बी आणि सीचं इंटिग्रेशन आणि डी आणि एचं इंटिग्रेशन कॅन्सल होणार आहे कारण ते अपोजिट आहे. आणि सी आणि डीचं इंटिग्रेशन कॅन्सल होणार आहे, 0 होणार आहे. सॉरी, कॅन्सल होणार नाही. सी आणि डीचं इंटिग्रेशन 0 होणार आहे. कारण तो कंडक्टर रिजनमध्ये तो सरफेस येतो. तो रिजन कंडक्टरचा आहे, सो तिथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 होती. त्यामुळे हा ए, डी, सी आणि बी हा पार्ट कॅन्सल झाला. उरला फक्त ए आणि बी. सो ए आणि बी ला आपण इव्हॅल्युएट केलं. ठीक आहे. बी, सी, डी, ए हा अपोजिट असल्यामुळे कॅन्सल झाला. सी, डी हा कंडक्टरच्या रिजनमध्ये असल्यामुळे कॅन्सल झाला. म्हणजे त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 झाली. त्यामुळे ए आणि बीचं आपण इंटिग्रेशन इव्हॅल्युएट केलं. त्याचं टॅन्जेन्शियल कंपोनेंट ईटी, डीएलला आपण डेल्टा डब्ल्यू लिहिलंय. त्यामुळे ईटी 0 झाला आणि ईटी आणि डीटीचं आपलं जे काही कनेक्शन होतं, रिलेशन होतं, त्याच्यावरून आपण डीटीला सुद्धा 0 फाइंड केलं आणि तशा प्रकारे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि फ्लक्स डेन्सिटी याचा टॅन्जेन्शियल कंपोनेंट काय झाला? 0 झाला. आता आपण नॉर्मल कंपोनेंट बघू. नाव नॉर्मल कंपोनेंट फाइंड करायचा आहे.
Now to calculate the normal component of electric field and flux density, we will consider a cylindrical Gaussian surface. आता नॉर्मल कंपोनेंटसाठी आपल्याला सिलेंड्रिकल तो सरफेस आपल्याला कन्सिडर करायचा आहे. अजून या क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस नॉर्मल कंपोनेंट फाइंड करायचा असतो त्यावेळेस आपण काय कशाचा यूज घेतो? गॉस लॉचा. गॉस लॉ काय सांगतो? सरफेस इंटिग्रेशन ऑफ डी बार डॉट डी एस बार इक्वल टू क्यू. क्यू म्हणजे काय? चार्ज. टोटल चार्ज इक्वल टू रो एस इंटू डेल्टा एस. आता या सगळ्या टर्म काय काय ते एक एक करून सांगतो. डी बार म्हणजे काय? आपली फ्लक्स डेन्सिटी आहे. डी बार म्हणजे काय? डिफरन्शियल सरफेस आहे. क्यू काय? टोटल चार्ज. रो एस काय? सरफेस चार्ज डेन्सिटी. डेल्टा एस म्हणजे काय? सरफेस. आता या क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस आपण बघतो, आपण काय यूज केलंय? स्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड यूज केली. क्वेश्चनमध्ये काय दिलंय? फॉर स्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला बाउंड्री कंडिशन डिराईव्ह करायच्या कंडक्टर आणि फ्री स्पेस मधल्या फॉर स्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड. मग याचं काय महत्व आहे बघा. आता जेव्हा आपण हा सी हा जो रिजन आहे हा आपला कंडक्टर रिजन आहे. सो आपण सी इंटिग्रेशन 0 केलं होतं. कारण काय? कारण कंडक्टर रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होते? 0 होते. आणि आता हा सिलेंड्रिकल सरफेस आपल्याला इव्हॅल्युएट करायचा. तर सिलेंड्रिकल सरफेसचा सुद्धा हा जो बॉटम पार्ट आहे, हा बॉटम पार्ट कशात आलाय? कंडक्टर रिजन मध्ये आलाय. सो इथे सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0च असेल. पण आता आपण स्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड आपण ज्यावेळेस यूज करतोय, त्यामध्ये फ्लक्स डेन्सिटी सुद्धा कंडक्टर रिजन मध्ये काय होणार आहे? 0 होणार आहे. ठीक आहे. कारण आत्ताच आपण एक इक्वेशन बघितलंय बघा. हे इक्वेशन बघा dt इक्वल टू ॲप्सिलॉन ET. म्हणजे हा जो आपला फ्लक्स डेन्सिटीचा पार्ट आहे, हा काय dt म्हणजे काय फ्लक्स डेन्सिटी झालं आणि ET काय हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी झालं. सो हे दोघं एकमेकाला कसे प्रोपोर्शनल आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे ET जर का 0 होत असेल कंडक्टर रिजनमध्ये, तर DT सुद्धा कंडक्टर रिजनमध्ये काय होणार आहे? 0 होणार आहे. सांगायचं महत्त्व एवढं जसं ज्यावेळेस आपण टॅन्जेन्शियल कंपोनेंट फाइंड करत होतो, त्यावेळेस सी आणि डीचं जसं आपण इंटिग्रेशन 0 घेतलं होतं, तसंच सिलेंड्रिकलमध्ये नॉर्मल कंपोनेंट आपण फाइंड करत असताना, हा जो बॉटम पार्टचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचंय, ते आपण या ठिकाणी सुद्धा 0 घेणार आहोत. बघा आता कसं. इथे बघा आपण त्या अगोदरच्या इक्वेशनला ज्यावेळेस टॅन्जेन्शियलमध्ये आपण इव्हॅल्युएट केलं होतं, आता या इक्वेशनला सुद्धा आपल्याला इथे फक्त काय करायचंय? इव्हॅल्युएट करायचंय. सो कसं इव्हॅल्युएट केलं? टॉपचा एक सरफेस घेतला, बॉटमचा एक सरफेस घेतला आणि एक साइडचा सरफेस घेतला. त्याला इक्वल टू काय केलं? टोटल चार्ज इक्वल टू करून टाकलं. आता जो टॉपचा सरफेस आहे त्याला सध्या बाजूला ठेवू. आता बॉटमचा जो सरफेस आहे तो कशात येतोय? कंडक्टर रिजनमध्ये येतोय. आणि कंडक्टर रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 असतेच. पण फॉर स्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड बॉटमचं काय होणार आहे? फ्लक्स डेन्सिटी सुद्धा 0 होणार आहे. कारण फ्लक्स डेन्सिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला. ठीक आहे. त्यामुळे जसं कंडक्टर रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 होत होती, तसं फ्लक्स डेन्सिटी सुद्धा कंडक्टर रिजनमध्ये 0 होणार आहे. त्यामुळे बॉटम पार्ट हा कंडक्टर रिजनमध्ये येतोय. त्यामुळे त्याचं इंटिग्रेशन सुद्धा काय होणार आहे? 0 होणार आहे. आणि आता अजून हा साइडवाला पार्ट निग्लिजिबल आहे. तो खूप स्मॉल आहे. त्यामुळे त्याला आपण कन्सिडर करणार नाही. त्यामुळे त्याचं सुद्धा इंटिग्रेशन काय येणार आहे? 0 येणार आहे. स्मॉल असल्यामुळे. उरला फक्त हा टॉपचा सरफेस. टॉपचा जो सरफेस आहे, त्याचं आपण इंटिग्रेशन घेणार आहोत. त्याला इव्हॅल्युएट करताना बघा डी बारचा जो काही नॉर्मल कंपोनेंट होता किंवा टॅन्जेन्शियल कंपोनेंट होता. डी बारचा नॉर्मल कंपोनेंट त्याला आपण काय लिहिलं? DN लिहिलं. आणि डी-एस बार त्याला आपण काय लिहिलं? डेल्टा एस लिहिलं. का? लगेच सांगतो. हा डेल्टा एस आहे, त्याला लिहिलं. आता आपण ज्यावेळेस टॅन्जेन्शियल सॉल्व्ह करत होतो, तेव्हा ए आणि बीची लेंथ काय होती? डेल्टा डब्ल्यू होती. सो आपण ला काय लिहिलं होतं? डेल्टा डब्ल्यू लिहिलं होतं. आता यामध्ये सिलेंड्रिकल सरफेसमध्ये डी-एस जो एरिया आहे, डी-एस जो सरफेस एरिया आहे, डिफरन्शियल सरफेस एरिया जो आहे, त्याला आपण काय लिहिणार आहोत? डेल्टा एस लिहिणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे dn डॉट डेल्टा एस इक्वल टू काय झालं? क्यू झालं. हे बघा. हा क्यू इथे होता तसाच तो क्यू इथे आलेला आहे. ते इक्वल टूच्या अपोझिट जे होतं म्हणजे RHS साइड आपण तशाच तशी खाली आणलेली आहे.
आता dn बार डेल्टा एस इक्वल टू क्यू विच इज इक्वल टू रो एस इंटू डेल्टा एस. ठीक आहे. सो हा डेल्टा एस आणि हा डेल्टा एस कॅन्सल झाला आणि dn कशाचा इक्वल झाला? रो एसच्या इक्वल झाला. म्हणजे नॉर्मल कंपोनेंट ऑफ फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल टू द सरफेस चार्ज डेन्सिटी. आता आपल्याकडे हे नॉर्मल हे जनरल इक्वेशन आहे बरं का. हे जनरल इक्वेशन आहे डी इक्वल टू नॉट ई. त्याला आता आपण नॉर्मल कंपोनेंटसाठी कसं यूज करणार? dn इक्वल टू नॉट en. dn म्हणजे काय? नॉर्मल कंपोनेंट ऑफ फ्लक्स डेन्सिटी. en म्हणजे काय? नॉर्मल कंपोनेंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता dn ची व्हॅल्यू काय आली? रो च्या इक्वल आहे. सो en इक्वल टू काय होणार आहे? रो एस अपॉन नॉट. ठीक आहे. नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे, काही नाही. Therefore, the normal component of electric flux density is equal to the surface charge density. एवढंच या क्वेश्चन मध्ये होतं. पूर्ण मार्क्स तुम्हाला एवढं लिहिलं तरी मिळून जातील. चला तर कॅल्क्युलेशन तुम्हाला अजून एकदा नॉर्मल याच्यात फ्लो सांगतो. हा आपलं जनरल इक्वेशन आहे आपलं गॉस लॉचं. तर गॉस लॉच्या इक्वेशनला आपण फक्त इव्हॅल्युएट केलं. बॉटम सरफेस का आपण 0 लिहिला? कारण तो कंडक्टरच्या रिजनमध्ये येतो आहे. साइडच्या इंटिग्रेशन आपण 0 का लिहिलं? कारण तो निग्लिजिबल आहे, खूप स्मॉल आहे. उरला कोणता? टॉपचा सरफेस. त्या टॉपच्या सरफेसला आपण काय केलं? इव्हॅल्युएट केलं. डी बार जो होता त्याचा नॉर्मल कंपोनेंट काय लिहिलं? डीएन. डी-एस बार होता त्याचा सरफेस काय लिहिला? डेल्टा एस. आणि त्यानंतर याला फक्त आपण इक्वेलिटी आपण यूज केली. रो एस आणि डेल्टा एस होतं. डीएन बार आणि डेल्टा एस होतं. सो डेल्टा एस आणि हा डेल्टा एस कॅन्सल झाला. डीएन इक्वल टू रो एस आला. सो द नॉर्मल कंपोनेंट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल टू द सरफेस चार्ज डेन्सिटी. अशा प्रकारे हा क्वेश्चन इथे संपून जातो. क्वेश्चन समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण EFTचे सगळे सोल्युशन आपण इथे अपलोड करणार आहोत. धन्यवाद.